Baby, come to Dubai. नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आहे बुर्ज खलिफा डेचा पार्ट 2। ॲक्च्युअली आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आम्ही गेलो होतो स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरीच्या इथे, तिथून आम्ही बुर्ज खलिफा बघितलेला। आज आम्ही ॲक्च्युअली बुर्ज खलिफाच्या आत जाणार आहोत। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। आता इथे आमचे तिकीट स्कॅन केले जाणार। आम्ही आलो आहोत बुर्ज खलिफाच्या फर्स्ट स्टेजला, इथून वर जायचं आहे आता। इकडे सिक्युरिटी चेक इन झालं, फोटो झाला, ग्रुप फोटो, आणि आता आम्ही आलो आहोत आत। इथे त्याचं मिनी व्हर्जन बनवलंय। काय करतोयस? धर त्याच्यावरती। ओह नाईस। डन झालं ते। चला आतमध्ये पण चारायला एवढं आहे की त्यांनी इथे हे लावलेले आहेत। बुर्ज खलिफाला जायचं असेल तर त्याचं तिकीट तुम्ही ॲडव्हान्स मध्येच काढून ठेवायला हवं। तुम्ही ऐन मोमेंटला तिथे जाऊन तिकीट काढायचा प्रयत्न कराल तर मोस्ट प्रोबेबली तुम्हाला मिळणारच नाही, आणि मिळालं तरी खूप वेळ लाईनमध्ये उभं राहावं लागेल। ॲडव्हान्समध्ये तिकीट काढून सुद्धा आम्ही ऑलमोस्ट 1 तास लाईनमध्ये उभे होतो। इथे त्याची कन्स्ट्रक्शन हिस्ट्री इथे स्क्रीनवरती दाखवत आहेत। 2006 मध्ये चालू झालेलं हे 2007, एका वर्षात एवढं बांधकाम झालं होतं। लेवल 150 2008, त्यानंतर या इथं आहे 2009, आणि 2010 4 जानेवारी 2010 ला बुर्ज खलिफा तयार झाला होता। थ्रू आउट द वे तुम्ही एंटर केल्यानंतर सगळीकडे या कन्स्ट्रक्शनची हिस्ट्री किंवा या बिल्डिंगमध्ये काय काय हे दाखवलं जातं। आता आम्ही इथं आलो, होपफुली ही लाईन असणार आहे एलिव्हेटरची। आम्ही आहोत आता लिफ्टच्या इथे। आता ही लिफ्ट आम्हाला ऑल द वे 100 कितव्या फ्लोअर नेणार आहे? 25 125व्या फ्लोअरवर आम्हाला ते घेऊन जाणार आहे। हो इकडे 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 इथे आपण आयफेल टॉवरच्या पण वर चाललोय। आम्ही आता पोहोचलोय 125th फ्लोअरला। आता काय येणार माझा व्हिडिओ इथं। तर इथं त्यांनी असे डिव्हाइस ठेवलेत, तुम्ही हे हलवलं की तुम्हाला जो हवा तो व्ह्यू इथून बघता येतो, क्लोजर व्ह्यू। तुला दिवसाचा पण व्ह्यू आहे का? तेव्हा क्लिक कर, तेव्हा दिवसा असं दिसतं। बुर्ज खलिफाला जाण्यासाठी तुमच्याकडे अख्खा दिवस असतो, पण आम्ही मात्र आमचं तिकीट संध्याकाळचं काढलं होतं। दिवसभराचे तिकीट थोडे स्वस्त असतात, संध्याकाळचे थोडेसे महाग असतात। आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला वर गेल्यानंतर कसा व्ह्यू दिसणार आहे। आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळेस आम्हाला बाहेरचा व्ह्यू छान दिसत होता, पण आतमध्ये त्यांनी सगळा अंधार केलेला होता, त्यामुळे आम्हाला स्वतःचे फोटो किंवा व्हिडिओ काढता आले नाही। आपण एवढा पैसा खर्च करून तिथे जातो तर असं वाटतं की आपल्या थोड्या तरी मेमरीज असाव्यात, राईट? पण मग फोटो व्हिडिओ नाही काढले तर कोणत्या मेमरीज आपल्याकडे असतील? सो ते फार डिसअपॉइंटिंग वाटलं। आणि ऑफकोर्स तिथे लाईट नाही आहे, त्याच्यामागे कारण हे की जर त्यांनी आतमध्ये लाईट लावले तर त्या काचेवरती ते सगळे रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला बाहेरचा व्ह्यू व्यवस्थित दिसणार नाही। सो इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग। मला हे एक्सपेक्टेड नव्हतं। आम्ही आहोत आता 124व्या फ्लोअरवरती, आणि इथे लाईटच नाहीये, म्हणजे वरती बिलकुलच लाईट नाहीये। बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर आहे, पण तो व्हिडिओजमध्ये ना तेवढा छान येत नाहीये। आय डोंट नो इफ व्हिडिओज आर मेकिंग जस्टिस, बट असं डोळ्यांना बघायला खूप सुंदर वाटतं। ते काय नाही, इथे ग्लास आहे ना तर ते रिफ्लेक्शन येतंय कॅमेराचं,
शूट करत असताना. तुम्हाला जर दिवसा चांगले फोटो काढायचे असतील ना तर तुम्ही दिवसा या, संध्याकाळी नका येऊ. तिथे लाईटच नाही आहे, सगळा अंधार करून टाकलेला आहे. हा बुर्ज खलिफाच्या समोरचा व्ह्यू आहे जिथे फाउंटन्स आहेत. इथे एक स्क्रीन बनवली आहे ज्याला ब्रेकिंगचा इफेक्ट दिलाय. इथं खालचा लाईव्ह व्ह्यू दिसतो. हा खालचा व्ह्यू इतका भारी वाटतोय ना, बट ते व्हिडिओ मध्ये नीट येत नाहीये. तर अंश आता इथं हिस्टॉरिकल व्ह्यू बघतोय, म्हणजे जुन्या काळी दुबई कशी दिसायची. तुम्ही ज्या पण अँगलला फिरवाल त्या अँगलची जुन्या काळची दुबई ते तुम्हाला दाखवतं. लुक ॲट दॅट, देयर वॉज नथिंग देअर ॲट दॅट टाइम. क्रेझी ना. आता एका बाल्कनीमध्ये. तर हा जो आहे वरचा फ्लोअर हा 124th आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हे ओपन आहे. हा सगळा ओपन एरिया आहे आणि वरती म्हणजे छत नाही आहे, बाजूनी विंडो लावलेल्या आहेत. इकडं असे ग्लास आहेत आणि मागच्या बाजूला तुम्हाला बेटर व्ह्यू आहे वरच्यापेक्षा. हे महेश इकडे बसलाय आणि हा मागे असा व्ह्यू डाऊनटाऊनचा. त्या दिवशी बुर्ज खलिफावरून आम्ही दुबई सिटी पूर्ण बघितली आणि खाली उतरलो. बुर्ज खलिफाच्या समोरच खूप सुंदर असे म्युझिकल फाउंटन शो असतात. हे फाउंटन शो अगदीच रोजच असतात संध्याकाळी 6च्या नंतर. शिवाय बुर्ज खलिफा बिल्डिंग वरती लेझर शो असतो, तो मात्र लिमिटेड डेज आणि लिमिटेड टायमिंगला असतो. आता चालू आहे बुर्ज खलिफाचा लेझर शो. आता इथे वॉटर फाउंटन चालू होणार आहे 8:30 ला. राईट नाव 8:29. That's right. आमचा आजचा बुर्ज खलिफाचा दिवस संपलाय आणि आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवरती. कशी वाटली तुम्हाला जगातली टॉलेस्ट बिल्डिंग मला नक्की सांगा व्हिडिओत लवकरच. बाय बाय.